अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपण रोज प्रार्थना करतो, स्वामींकडे रोज काही ना काहीतरी मागतो. पण आपण ती प्रार्थना मनापासून केली तर तीच शक्ती वेगळीच असते. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामींकडे रोज कोणती प्रार्थना करावी, ती कशी करावी आणि मनापासून केलेल्या प्रार्थनेचा जीवनावर काय सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा. स्वामी भक्तांनो, तुम्ही रोज स्वामींचे नाव घेत असाल, पूजा करत असाल, पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारलाय का? मी स्वामींकडे योग्य प्रार्थना करतोय का? कारण अनेक जण देवाकडे फक्त मागतात, पण खरी प्रार्थना म्हणजे मागणे नाही, तर स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करणे. आज मी तुम्हाला अशी एक प्रार्थना सांगणार आहे, जी रोज मनापासून केली तर तुमच्या जीवनात शांती, सकारात्मकता आणि स्वामींची कृपा तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळू शकते. आपण रोज उठतो, कामाचा ताण, घरातील चिंता, पैशांच्या समस्या, नात्यांमधले प्रश्न, मन सतत थकल्यासारखं असतं. अशा वेळी अनेक जण म्हणतात, स्वामी मला हे द्या, माझं हे काम करा, स्वामी माझं हे संकट दूर करा. पण भक्तांनो, स्वामींना आपल्याकडून मोठे शब्द नको असतात. त्यांना हवे असते ते फक्त प्रेम आणि विश्वास. सकाळी स्वामींसमोर शांत बसा, डोळे बंद करा आणि मनापासून ही प्रार्थना करा. हे स्वामी राया, कर्ता आणि करविता आपणच आहात. आपणच या ब्रह्मांडाची दिव्य शक्ती आहात. माझ्या मनातील भीती आपणच दूर करा. माझ्या या हृदयरूपी सिंहासनावर आपण विराजमान व्हा. मला योग्य मार्ग दाखवा. माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला द्या. माझ्या हातून चांगली कर्म घडू द्यात. माझ्या परिवारावर आपली कृपा सदैव असू द्यात. माझ्या मनात भक्ती आणि संयम वाढू द्या. जे माझ्या नशिबात योग्य आहे तेच मला द्या. आणि संकटात माझा हात कधीच सोडू नका. त्या संकटांना सामोरं जाण्याचं धैर्य, शक्ती माझ्यामध्ये येऊ द्यात. स्वामी भक्तांनो, ही प्रार्थना फक्त शब्दांची नाही, ही आहे प्रार्थना, ती म्हणजे तुमच्या आतील समर्पणाची, तुमच्या श्रद्धेची. आज लोकांकडे पैसा आहे पण मनःशांती नाही, मोठे घर आहे पण समाधान नाही. आणि म्हणून ही प्रार्थना फक्त मागण्यासाठी नाही, तर तुम्हाला स्वामींच्या जवळ जाण्यासाठी आहे. सगळं काही स्वामींवर तुम्ही जेव्हा सोपवता, सगळं काही तुम्ही जेव्हा स्वामींवर सोडता, तेव्हा स्वामी तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात, योग्य मार्गदर्शन करतात. अनेक भक्त सांगतात की जेव्हा त्यांनी रोज नामस्मरण आणि ही प्रार्थना सुरू केली, तेव्हा त्यांच्या मनातील भीती कमी झाली. त्यांच्यावर जी संकट आली आहेत, ज्या अडचणी आल्या आहेत, त्या अडचणींना सामोरं जाण्याचं बळ, एक वेगळी शक्ती आणि ताकद त्यांच्यामध्ये आली. कारण ह्या प्रार्थनेमध्ये दडलेला आहे विश्वास, तुमची श्रद्धा, तुमची भक्ती आणि तुमचं समर्पण. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रार्थना करताना घाई करू नका. अगदी मनापासून मन शांत ठेवून स्वामींकडे प्रार्थना करा. जसं एक बाळ आपल्या आईकडं एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करतं ना, त्या प्रकारे ही प्रार्थना तुम्ही पुढील 21 दिवस करून बघा. काही मिनटं स्वामींसंग बोला. स्वामींना तुमच्या आयुष्यातील अडचणी सांगा. पण एक बाळ जसं त्याच्या आईसमोर व्यक्त होतं, सेम तसंच तुम्ही व्यक्त व्हा. कधी कधी जीवनात अशी वेळ येते की आपल्याकडे उत्तरं नसतात, रस्ता नाही दिसत आणि आपलीच लोक आपली साथ सोडतात. तेव्हा फक्त एकच आधार असतो, तो म्हणजे स्वामींचा. कारण स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हाला ही प्रार्थना कशी वाटली हे कमेंटमध्ये अवश्य सांगा. आणि रोज ही प्रार्थना नक्की करून बघा. तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडतील आणि स्वामींची तुमच्यावर कृपा होईल. जर खरे स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये अवश्य लिहा, श्री स्वामी समर्थ.
आणि आजपासून ही प्रार्थना रोज करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या सुप्रिया वाईब्स या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.